नमस्कार. सर्व श्रमनिष्ठ गोळेगावकर ग्रामस्थांना नमस्कार. आपल्या सर्वांचं भाग्य आहे की उद्या 8 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्या गावामध्ये विविध अधिकारी, विविध गावातून गावकरी, श्रमनिष्ठ आणि ज्याचं पाण्यावर प्रेम आहे असे सर्व नागरिक आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोळेगाव येथे जमा होणार आहेत. मग आपली देखील जबाबदारी आहे जी तुम्ही नेहमीच पार पाडता. आपण 2005 पासून स्वच्छता अभियान असू द्या, त्याच्यानंतर गावातले विविध कार्यक्रम असू द्या, त्याच्यानंतर जलसंधारणाची कामं असू द्या, 3 वर्ष सतत जे काही आपण 1019.57 हेक्टरवर जे श्रमदान केलेलं आहे, विविध मशिनरीनी कामं केलेली आहेत, त्याचा परिणाम हा आहे की आज जो आपण कालच जो बोर घेतलेला आहे शाळेमध्ये, जो आपल्या भूजल पातळी आपली 3 वर्ष त्याचं मॉनिटरिंग होणार आहे. म्हणजे पाहिलं जाणार आहे की भूजल पातळी कोणत्या महिन्यात किती खाली जाते किंवा किती वर येते, जेणेकरून आपल्याला आपलं भविष्याचं नियोजन करता येईल. तर आपल्या सर्वांचं भाग्य आहे की मराठवाडा आणि नाशिक विभागातून आपल्या गावातून या यात्रेची सुरुवात महाराष्ट्र शासन करत आहे. शासनाचे सर्व डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी आपल्याबरोबर आहेत. आता आपली जबाबदारी आहे की उद्याच्या या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्याकरता सर्व गोळेगावकरांनी आपल्या हातातले सर्व कामं बाजूला ठेवून 3 तास फक्त आपल्या गावाकरता द्यायचेत. कारण हा तुमचा सगळ्यांचा सन्मान आहे. आपण जी काही 3 वर्ष मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहेत, त्या सगळ्याचा सन्मान आहे की सर्व अधिकारी आपल्या गावात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला माझी परत एकदा हात जोडून विनंती आहे, आपल्या हातातले कामं बाजूला सोडा आणि उद्या 10:30 वाजता आपल्या शाळेमध्ये सर्वांनी जमा व्हायचं आहे आणि कार्यक्रम संपेपर्यंत तिथं राहायचं आहे आणि आपले जे काही अधिकारी येतील त्यांना ऐकायचं आहे. आपण केलेल्या कामाचा सन्मान ते देखील करणार आहेत. तर तुम्ही देखील आपण केलेल्या कार्याचा सन्मानाकरता तिथं या, असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. शेवटी आपलं एक नाराच आहे, आम्ही गोळेगावकर, आम्ही गोळेगावकर. धन्यवाद. मौजे गोळेगाव या ठिकाणी पाणलोट यात्रा या ठिकाणी उद्या सुरू होणार आहे. त्याप्रसंगी गावात काही वृद्ध बसलेले आहेत, काही मुली बसलेल्या आहेत. त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊया, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. उद्या आपल्या गावामध्ये प्रतिक्रिया कार्यक्रमासंदर्भात काय वाटते तुम्हाला, काय सांगाल? आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हजारो गावांमधून पाणलोट यात्रेचा प्रारंभ आमच्या गावापासून सुरू होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. काय सांगाल बाबा? बाबा हे सांगून आम्हाला पाणीच नव्हतं. ते आम्हाला गावकरी मंडळीनं सहकार केला, झाडं लावले, भरपूर फायदा घेतला. 2-4 वर्षांना हे चालू केलं. आता आम्हाला भरपूर पाणी मिळालं, सगळं झालं. तुम्हाला हे जे पाणी मिळालं आहे कशा प्रकारे मिळालं, याच्या पार्श्वभूमी काय आहे पाठीमागे? दर्यामुळं पाटमध्ये डोंगराला गुड्डे केले, त्याच्यामुळं पाणी मिळालं. कोणी केलं हे काम? हे मंडळी, गावकरी मंडळीनं. कुठल्या योजनेतून काही सांगता येईल? गावातले मंडळी यात बाहेरच्या नाही सांगता यायचे आम्हाला. गावातले जे झाले योजना कुठली, काही कुठची दुसरी काही पाणी फाउंडेशन मधून केलंय का? हा, पाणी फाउंडेशन मधून. म्हणतात गावाला कुठलं तरी एक खंबीर नेतृत्व पाहिजे आणि गावामध्ये या पाणलोट यात्रेचं जसं या ठिकाणी सुरुवात होत आहेत तसं प्रत्येक गावाने जर हा विचार केला तर नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. ठिकाणी काही मुली आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया. गोळेगावला यापूर्वी पाणी होतं का? अगोदर चांगलं मुबलक पाणी होतं का? नव्हतं. कशामुळे हे पाणी जास्त तुम्हाला मिळालं किंवा काय तुम्ही केलंय? आम्ही 2017, 18, 19 या कालावधीमध्ये आम्ही गावातील सर्व वृद्ध, लहान, मोठे, तरुण सर्व व्यक्तींनी, स्त्री, महिला, पुरुष सर्वांनी एकत्र येऊन माथा ते पायथा जलसंधारण या योजनेअंतर्गत खूप कामे केली. त्यात सिटी असेल, इतर काही असेल ते केल्यानंतर आम्हाला टँकरची गरज भासली नाही ना. आता आम्हाला लागेल तेवढं पाणी आमच्या गावात उपलब्ध आहे. तर आपण बघू शकतो गावामध्ये पाण्यासंदर्भामध्ये आणि पाण्यासाठीची कामं भरपूर झालेली आहेत. या कामामुळे त्यांना त्यांची पोचपावती गोळेगावकरांना मिळालेली आहेत. म्हणजेच गावामध्ये पाणी हे मुबलक प्रमाणात त्यांना आता मिळत आहेत. या पाण्यासंदर्भामध्ये कोणी सहकार्य केले, काय सांगाल? पाणी फाउंडेशननं सहकार्य केलं, त्याच्यामुळे आम्ही कामं केलेली आहे आणि पाण्याचं तेवढं आम्हाला आता काही वाटत नाही. गावामध्ये पाण्याची पातळी यापूर्वी कमी होती आणि ती आता कशा प्रकारे वाढलेली आहेत, तर आपल्यासोबत गोळेगाव येथील संतोष जोशी हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती घेऊया.
जोशी साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की गावामध्ये अगोदर पाण्याची पातळी ही कमी होती आणि आता पातळी वाढलेली आहेत, या संदर्भात तुम्हाला गावाविषयी आणि पाण्याविषयी काय सांगाल? खरं म्हटलं तर 2005 आम्ही शोधात होतो, कारण भूजल पातळी खूप खाली गेलेली होती. परंतु योग्य असं समाधानकारक उत्तर त्याला मिळत नव्हतं. जे उत्तर पाणी फाउंडेशनने 31 डिसेंबर 2016ला मिळालं, त्यांनी कार्यशाळा घेतली होती, त्या कार्यशाळेला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी वाटलं की नाही, हे जर केलं तर निश्चितपणे आपल्याला पाण्याचा प्रश्न आपला सुटू शकेल. आणि मग गावकऱ्यांची बैठक घेऊन आम्ही 2017, 18, 19 पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप कॉम्पिटिशनमध्ये आम्ही सहभागी झालो. पाणी फाउंडेशनने दिलेलं ज्ञान, गावकऱ्यांनी केलेली एकजूट, सगळ्यांनी दाखवलेला विश्वास, त्याचप्रमाणे गायत्री परिवार असेल, त्याच्यानंतर तुमचं भारतीय जैन संघटना असेल, अनेक वेगवेगळ्या NGOज आहेत, त्यानंतर आपल्या शासकीय विभाग आहेत, कृषी विभाग आहेत, जलसंधारण विभाग आहेत, या सगळ्यांनी एकत्रितरित्या कंटूर लाईनवर विचार केला आणि या प्रश्नाला उत्तर कसं शोधायचं ते आम्ही ठरवलं. आणि 2017, 18 आणि 19 श्रमदान आणि मशिनरीकरता एकत्रपणे वर्गणी जमा करणं, बक्षिसाची रक्कम आली, ती बक्षिसाची रक्कम परत आम्ही मशिनरीच्या डिझेलकरता खर्च केली आणि असं 3 वर्ष सतत 1019.57 हेक्टरवर 41 डिग्री सेल्सिअसमध्ये 45 दिवस काम केलं. त्याचा परिणाम हा आहे की ज्या गावाला डिसेंबरमध्ये टँकर टाकावं लागायचं पाणी पुरवठ्याकरता, त्या गावाच्या त्या विहिरीची पाणी पातळी ही 45 फूट मे महिन्यामध्ये आहे. आणि हे सर्व ज्ञान, मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर आणि एकजूट, जलसंधारण करण्याकरता अगोदर मनसंधारण करणं गरजेचं आहे. आणि मनसंधारण केलं आणि तर जलसंधारण आपोआप होईल. आणि जलसंधारण झालं तर समृद्धी आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये नक्कीच येईल. असं म्हटलं जातं की पाण्यासाठी एकत्र येणं आणि गावाला एकत्र करणं जरा अवघड विषय आहे, परंतु तुम्ही गावाला एकत्र कशा प्रकारे केलं आहे आणि पाण्यासाठी कशा प्रकारे काम केलं आहे, काय सांगाल? त्यामध्ये इथून रिपेअर करावं लागतं. इथून जर समज आली, काय असतं, थोड्या राजकीय द्वेष असतात, काही आपसी मतभेद असतात, त्याच्यामुळे लोक सगळे चांगले आहेत, कोणी वाईट नाही आहे. प्रत्येकाला पाणी हे चांगल्या माणसालाही पाहिजे आणि वाईट माणसालाही पाहिजे, चांगल्या विचारायला पाहिजे, वाईट विचारायलाही पाहिजे, पाणी सगळ्यांनाच पाहिजे. त्याकरता ते विचार प्रदूषण जे झालेलं आहे, त्या विचाराच्या प्रदूषणाला आपल्याला दूर करावं लागतं. मग ते दूर करण्याकरता मला माझे हे सैनिक आहेत, माझे हे जे मागं बसलेले ते गोळेगावचे सैनिक आहेत, हे लहान मुलांना समजून सांगितलं की ते आपल्या आईवडिलांना समजून सांगतात, तरुण मुलं एकत्र आली की ते आपल्या वृद्धांना समजून सांगतात गावातल्या. आणि सगळ्यांना एकदा ती समज आली की नाही यार, हे सगळ्यांकरता आवश्यक आहे, याच्यामध्ये आपल्याला राजकारण करण्यात अर्थ नाही आहे, त्यावेळेस सगळेजण एक होतात आणि एकजुटीने काम करतात. आणि एकीचं बळ हे खूप मोठं आहे. त्याकरताच आमच्या गावाचा नारा आहे, आम्ही गोळेगावकर एकी, हेच आमचं बळ. असं अगोदर म्हटलं जायचं. गोळेगाव या शिवारामध्ये पाण्याची पातळी खूप कमी होते, परंतु पाणी फाउंडेशनपासून गावामध्ये पाण्याची पातळी वाढली, याबाबत काय सांगाल? 2016ला तर हे झालं, पण 2016ला ना गायत्री परिवाराने आमची 4.5 किलोमीटरची नदीचं रुंदीकरण, खोलीकरण केलं होतं. जे मी बोललो आणि 3 दिवसामध्ये त्यांनी मान्यता दिली. गायत्री हरिद्वारहून मान्यता आली आणि आम्ही 4.5 किलोमीटरचं नदीचं रुंदीकरण, खोलीकरण केलं. ती मुहूर्तमेढ आहे. त्याच्यानंतर मग गायत्री परिवाराने आम्हाला स्वच्छता अभियान असो किंवा वृक्ष लागवड असो, त्याच्यामध्ये सहकार्य केलं. मग नंतर मग पाणी फाउंडेशन आलं, मग पाणी फाउंडेशनचं ज्ञान आलं, लोकांची एकजूट आली. त्याच्यानंतर मग भारतीय जैन संघटना आली. 650 विद्यार्थी वाघोलीतले, ज्यांच्या आईवडिलांपैकी कोणीतरी आत्महत्या केलेली आहे, अशा शेतकऱ्यांच्या मुलांनी इथं येऊन श्रमदान करून लोकांना एक दिशा दिली, लोकांना संदेश दिला की त्या 11 वर्षाच्या लहान मुलीला मी प्रश्न विचारला होता, अतिशय हृदय पिळवटणारं उत्तर त्या मुलीने दिलं. तिला म्हटलं, बेटा या गावात तर तू राहत नाही, इथलं पाणी पण तू पिणार नाहीस, मग इथं तू श्रमदानाला का आलीस? तर तिने जे उत्तर दिलं होतं ते आजही मला ऊर्जा देते. ते आठवलं की ती म्हणाले की काका, ज्याप्रमाणे आमच्या डोक्यावरचं छत्र हरवलेलं आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलाच्या डोक्यावरचं छत्र हरवू नये, ते लोकांना समजून सांगण्याकरता आम्ही इथं श्रमदान करायला आलेलो आहोत. तर हे जे आहे ना, हे संकटामध्ये समज येते असं म्हणतात ना, तसं त्या लहान लेकराला 11व्या वर्षी ती समज आली. तर काही वर्षांना 80 वर्षाचे लोक होतात तरी समज येत नाही. पण म्हणजेच तुमच्यावर ज्यावेळेस संकट येतं, आम्हाला ज्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष होतं, त्यावेळेस लोक सगळे खूप छान पद्धतीत ऐकत होते. आता माझी लोकांना अजून एक विनंती आहे की ज्यावेळेस आपल्याकडे नसतं त्यावेळेस आपण काटकसर करतो, पण ज्यावेळेस मुबलक असतं त्यावेळेस देखील काटकसर केली पाहिजे. जेणेकरून आता आपल्याला वॉटर बजेटवर लक्ष दिलं पाहिजे,
कमी पाण्यामध्ये उत्पन्न होणारी पिकं घेतली पाहिजेत. जास्त पाणी लागणाऱ्या पिकाचं सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे. ठिबकनी त्याला पाणी दिलं पाहिजे. पाटाने पाणी देणं कमी केलं पाहिजे. आपल्याला आपली माती वाचवली पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे आणि झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. गवत डोंगरातलं वाढवलं पाहिजे. आणि हे सगळं आपण जर ह्या पर्यावरणाला सांभाळलं तरच सुख आपल्या घरात येणार आहे. कारण पशु पक्षी हे देखील, त्यांना देखील जीव असतो. तर त्यांच्या अधिवासामध्ये आपण अतिक्रमण करता कामा नये, हे देखील मला वाटतं. आणि हे पथ्य जर पाळलं तर हे आमचे जे लहान लहान लेकरं आहेत त्यांचं भविष्य अतिशय सुंदर होईल. आत्ताच आपण सांगितलं की ठिबकद्वारे पाणी किंवा पाण्याचा वापर हा जपून झाला पाहिजे. सध्या अशा प्रकारची कंडिशन आहेत की काही ठिकाणी पाण्याचा वापर हा जपून होत नाही किंवा होतही असेल, तर त्या लोकांसाठी आपण काय सांगाल, की त्या समाजासाठी, तुमच्या गावासाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी तुम्ही काय सांगाल? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला सगळ्यात अगोदर जे लागतं ते पाणी. पाणी आपलं जीवन आहे आणि आपलं जीवन आपण बर्बाद करता कामा नये. तर माझी विनंती एकच आहे की हे जे जीवन आपलं खोल चाललेलं आहे, पार महाभारत रामायणातल्या काळातलं पाणी आपण उपसून घेतलो आहे हजारा फुटावरून, तर आपली जबाबदारी नाही आहे का की आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे? आपण आपल्या बँकेमध्ये एखादी रक्कम टाकली आणि ती फक्त ATM कार्डने घेतच राहिलो तर त्याच्यामध्ये काही उरल का? नाही उरणार. तर अगोदर आपल्याला त्याला काढायचं असेल तर काहीतरी द्यावं पण लागेल. तर आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की आपल्या पाणलोट क्षेत्रामध्ये आपण विविध उपचार माथा ते पायथा केले पाहिजेत, ते समजून घेतले पाहिजेत, श्रमदान केलं पाहिजे, सरकारी योजना राबवल्या पाहिजेत, त्याच्यानंतर त्याचं रक्षण देखील केलं पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे, गवताची वाढ केली पाहिजे, मोकाट जनावरांना चारणं सोडलं पाहिजे, तिथून गवत कापून यायला पाहिजे आणि आपल्या जनावरांना टाकलं पाहिजे. हे काही पथ्य देखील आणि वृक्षतोड थांबवली पाहिजे. हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या ज्या गावांनी हे केलेले आहे, मग ते पोपटराव पवारांचे हिवरे बाजार असू द्या, राळेगण सिद्धी असू द्या, ह्या गावांनी हेच पथ्य पाळलेले आहेत, तेव्हा ते गाव जलयुक्त झालेले आहेत आणि समृद्ध झालेले आहेत. तर प्रत्येक गावाला तेच करावं लागेल जे त्यांनी केलेले आहे. उद्या आपल्या गावामध्ये या संदर्भात एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे, त्या संदर्भात काय सांगाल? कुठला कार्यक्रम आहे आणि काय सांगाल? आपल्या जीवनामध्ये काही काही क्षण असे असतात की जे अविस्मरणीय असतात. उद्याचा देखील दिवस हा गोळेगावकरांकरता अविस्मरणीय आहे. कारण त्यांच्या कष्टाचं चीज, जे 3 वर्ष त्यांनी मेहनत घेतलेली आहे, श्रमदान केलेलं आहे, त्याचं चीज उद्या अजून एकदा होणार आहे. कारण बक्षीस तर मिळालेलं आहे, परंतु अनेक अधिकारी गोळेगावात येत आहेत आणि मराठवाडा आणि नाशिक विभागातून हजारो गावांमधून गोळेगावपासून ही यात्रा सुरू होती आहे. हा प्रत्येक गोळेगावकराकरता एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. त्याच्याकरता प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या जीवनातला हा क्षण जो आहे तो अनुभवावा. त्याकरता आपल्या हातातले सगळे कामं सोडून या गोळेगावकरांना मी विनंती करतो की त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाकरता 11 वाजेपासून तर तो कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहावं आणि आपण त्या कार्यक्रमाचं जे महत्त्व आहे ते समजून घेऊन आपण पुढची दिशा आपल्या गावाची ठरवावी की पाणी कसं वाचवलं पाहिजे, जे मिळालेलं आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे, वृक्षवाढ अजून कशी करायची, आपल्याला जंगलतोड कशी थांबवली पाहिजे आणि कमी पाण्याची पिकं कशी घेतली पाहिजेत. आणि वॉटर बजेट हे फक्त भिंतीवर लावून चालणार नाही, ते आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि त्या वॉटर बजेटप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. हे देखील गोळेगावकरांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेसच हे मिळालेलं पाणी आपल्याला टिकवता येईल आणि आपल्या लहान लेकरांना समृद्ध जीवन देता येईल. तर हे होते गोळेगाव येथील संतोष जोशी, ज्यांनी उद्याच्या कार्यक्रमाचं आणि स्वतःच्या गावासाठी पाणी संदर्भामध्ये पाण्याचं महत्त्व गावकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगितलेलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत द महाराष्ट्र टुडे.